सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल रात्री देखील पवित्र पोर्टलवर इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये 23 तारखेची जी सूचना होते ते अपलोड करण्यात आलेले आहे. आणि त्या सूचनांमध्ये नेमकं पवित्र पोर्टलची जी आता निवड यादी लागणार आहे त्या संदर्भातली काय माहिती सांगण्यात आलेली आहे. या संदर्भातली माहिती आज आपण इथे घेणार आहोत. यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता की 23/2/2024 जे शिक्षक पदभरती संदर्भात प्रसिद्धी पत्रक आहे ते शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी देखील घेतलेले आहे आणि उमेदवारांना देखील काही सूचना त्यांनी इथे काल इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. तर पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणारी जी शिक्षक पदभरती प्रक्रिया आहे त्या पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे जे काम आहे ते सध्या प्रगतीपथावर आहे. हे काल रात्रीचे सूचनांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे शुक्रवारची त्यांनी इथे स्थिती सांगितलेली आहे. सद्यस्थितीमध्ये या परीक्षणामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी किंवा अडचणी समोर येताना दिसून येत नाही. म्हणजेच मित्रांनो, हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि गुड न्यूज सारखी अपडेट्स असणार आहे, की यामध्ये सध्या तरी त्यांना कोणत्याही अडचणी किंवा त्रुटी त्या यादीमध्ये, त्या परीक्षांमध्ये आढळलेल्या नाहीत. त्यामुळे मित्रांनो, सध्या काम जे प्रगतीपथावर इथे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 21/2/2024 रोजीचे इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये त्यांनी जे सूचना केल्या होत्या, की उमेदवारांनी त्यांचे कागदपत्र पडताळणीसाठी जे तयार ठेवावीत आणि पडताळणीसाठी जे नियुक्त प्राधिकारी असतील तर ते घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे. म्हणजेच मित्रांनो, जिल्हा परिषद असेल तर ते त्यांचं एक वेळापत्रक देईल, की तुम्हाला जे या तारखेच्या या तारखेदरम्यान तुमची डी-बी होणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर ते सर्वांना जे हे लिस्ट लागल्यानंतरची हे कामे असणार आहे. तर त्याचं देखील त्यांनी इथे नजीकच्या काळामध्ये ते होणार असल्याची इथे पूर्व सूचना दिलेली आहेत, की आपण जे 21/2/2024 रोजी जे तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सांगितलं होतं, की सर्व उमेदवारांनी तातडीने जे मेरिट यादीमध्ये येणार आहेत तर त्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवावीत अशी त्यांनी इथे 21/2/2024च्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सांगितलं होतं. आणि आता देखील त्यांनी इथे सांगितलेलं आहे, की तुम्ही ते तयार ठेवावीत. आता याद्यांची पडताळणी जी आहे काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यामध्ये आहेत. म्हणजेच मित्रांनो, सर्व आता फिल्टर वगैरे लावणे झालेले आहेत. बेटरमेंटचं देखील त्यामध्ये राउंड झालेला आहे. म्हणजे जवळपास यादी एक त्यांच्याकडे अंतरिम यादी तयार झालेली आहे आणि जे त्याला फायनल करण्याचं काम आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहेत. म्हणजेच मित्रांनो, त्यांना व्हेरिफिकेशन करावे लागते, त्याची पडताळणी करावी लागते, छाननी करावी लागते. तर त्याची पडताळणी सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी जे आहे स्वतः शिक्षण आयुक्त कार्यालय असतील किंवा आयुक्त साहेब असतील हे घेत आहे. तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही घराणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी मित्रांनो, इथे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने तक्रार निवारण व दुरुस्ती समिती म्हणून एक गठीत करण्यात आलेली समिती आहे. त्यामध्ये जे आहे आपल्यावर जर आपल्याला असे वाटत असेल, की निवड यादीमध्ये काहीतरी त्रुटी राहिली असेल किंवा कुणाचं काहीतरी शंका असेल, तक्रार करायची असेल तर त्याकरिता ही समिती अस्तित्वात त्यांनी आणलेली आहे. त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण देखील केले जाणार आहे असे मित्रांनो, शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने इथे तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत केल्यानंतर आवश्यक त्याची सूचना देखील त्यांनी दिलेली आहे. आता त्यांनी इथे सांगितलेलं आहे, की 2019 भरतीच्या वेळी काय झाला होता, प्राधान्यक्रम जे आहे 30 जून 2019 पर्यंतची मुदत दिली होती आणि 9/8 रोजी त्याची प्रत्यक्ष पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. म्हणजेच याला 40 दिवसांचा एकूण कालावधी 2019च्या भरतीकरिता लागला होता. त्याच्या तुलनेत म्हणजे तेव्हा 12,000ची भरती होती मित्रांनो, 10-12,000ची. त्याहून तिप्पट त्यांचं म्हणणं आहे, की त्या मागच्या भरतीच्या तुलनेत तिप्पटीहून अधिक पदांची भरती होत असून शक्य तितक्या लवकर हे काम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच या याद्या प्रसिद्ध होतील. त्यामुळे या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शवू नये. आता शेवटच्या पॉइंट्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की जे अभियोग्यताधारक उमेदवार आहेत तर त्यांनी 2022च्या शिक्षक भरतीमध्ये जे ईमेल आयडी वापरला होता एजुपवित्र 2022चा, तर यावरच तुम्हाला पुढे देखील जे आहे सर्व प्रकारची निवेदने असतील किंवा तुमचे काही तक्रार वगैरे असतील तर ते तुम्हाला करता येणार आहे त्याच्यावर फॉरवर्ड. आणि तुम्हाला त्याचं एक फॉर्मॅट देखील देण्यात येणार आहे. त्यासोबत तुम्हाला कागदपत्रे सादर करावी लागतील जर तुमचे काही निवेदन असतील. निवेदनासंबंधीचा नमुना देखील तुम्हाला पोर्टलवर येत्या काही दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त जे तुमचा कोणत्याही माध्यमातून पाठविलेल्या गेलेल्या तसेच कोणत्या इतर नमुन्यामध्ये नसलेल्या तक्रारींची देखील इथे दखल घेतली जाणार नाही. कारण पवित्र पोर्टलवर जे आहे अधिकृत ईमेल हा जो आहे तोच देण्यात आलेला आहे. त्यावरच तुम्हाला एक फॉर्मॅट देखील देण्यात येणार आहे. त्या फॉर्मॅटवरच तुम्हाला तुमचे सर्व संबंधित कागदपत्रांसह तक्रार करायची असेल तरच तुम्हाला ते
वापरायचा आहे नसेल तर तुम्हाला इथे काही टेन्शन घ्यायचं नाही. याबाबत सर्वसाधारण सूचना देखील गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारण गुणवत्ता यादी जे आत्ता जाहीर होणार आहे म्हणजेच 25 तारखेपर्यंत आपल्याला अपेक्षित आहे. आज, उद्या किंवा जास्तीत जास्त सोमवारपर्यंत यादी येणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने काम देखील सुरू आहेत मित्रांनो. आज देखील येऊ शकते, उद्या आणि सोमवारी तर त्यांना जे आहे डेडलाईन सारखी आपण म्हणू शकतो की सोमवारपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. बरेच अधिकाऱ्यांची देखील इथे आपल्याला ऐकण्यात आलेलं आहे की सोमवारपर्यंत यादी येणे अपेक्षित आहे. तर मित्रांनो याची जी कारवाई असणार आहे म्हणजेच तक्रार करण्याची जी कारवाई असणार आहे ते यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच करणार आहे. त्याचं सध्याच्या घडीला कोणताही काम नाही म्हणून तुम्हाला लवकरच निवेदनासंबंधित एक फॉर्मॅट देण्यात येणार आहे. हे ईमेल आयडी त्यांनी दिलेला आहे. याच्यावर जर काही तक्रार असेल तर तुम्ही ते मांडू शकता. इतर कोणत्याही प्रकारे तुमचे तक्रारींची दखल घेतली जाणार नाही म्हणून आपण जे ईमेल आयडी हे याच्यावर करायचे आहे. तुमचे कागदपत्र असतील ते जोडायचे आहे आणि एक फॉर्मॅट जे देण्यात येणार आहे नमुना पत्र तर ते देखील तुम्हाला लवकरच पोर्टलवर मिळणार आहे.